सर्वांना जय एकविरा. तर आज आपण बनवणार आहोत मँगोचा शिरा. तर शिरा बनवायला मी आता इथे टोप ठेवले गरम करायला. तर टोप गरम होते तेवढ्यापर्यंत मी रवा काढून घेतो, जेवढा पाहिजे तेवढा. इथे रवा मी घेतले, टोप पण गरम झाले. आता मस्त भुजून घेतो त्याला, सोनेरी कलर येईपर्यंत भुजणार आहोत. बघू शकता तुम्ही, चम्मच सारखा फिरवत राहायचंय, नाही तर खाली रवा लागला जाईल, करपला जाईल, लगेच रवा शिजला जातो. म्हणून चम्मच फिरवतच राहायला लागेल. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे रव्याला. तर आता मी काढून घेते. आता त्याच टोपात मी टाकते घी. 2 मोठे चम्मच असं घी घेतलेला आहे. मोठे 2 चम्मच घी घेतलेला आहे मी इथे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स असे मी काजू, बदाम आणि मनुका घेतले. तुम्हाला अजून काही टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आहात. त्याला शिजवून घेतो आपण, त्यात फ्राय करून घेतोय. मनुका लगेच शिजली जातात, काढून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आता त्याने लगेच परत शिरा टाकून घेतो आपण, जो भुजलेला तो शिरा टाकून घेतोय. त्याला तर तेलात तुपात आपण आता शिजवून घेतोय. असा तुपात पण असा 2 ते 3 मिनिटं शिजवायचा आहे. शिरा चिकट नाही होत. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे रव्याला. तर इथं मी आता 2 आंबे घेतलेले, ते वाटून घेतलेत, ते टाकले त्यात. मस्त कलर सुद्धा येईल आणि खायला पण खूप छान लागतो. आंब्याचा पल्प टाकल्यास वास खूप छान सुटलेला आहे पूर्ण घरात. आंबे पण मस्त असे पिकलेले, एकदम गोड होते. चांगलं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आले. असंच आता मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आता त्यात मी टाकते मस्त. गॅस स्लोच करायची आहे. मिक्सरचा भांडा वाटून घेतलेला आंबा आपण त्यात मी दूध टाकून घेतलं. तो भांडा धुवून घेतला दुधाने. अजून मी थोडं दूध घालते. बघून आता असंच मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त दुधाने शिजवून घ्यायचं आहे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर अर्ध पाणी अर्ध दूध असं टाकलं तरी चालेल. असं शिजवून घ्यायचं आहे. आता एक गॅस एकदम स्लो करायची, झाकण देऊन शिजवायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघाल तर दूध पूर्ण सोकलेलं आहे. त्यात मिक्स करून घेतोय. रवा अजून पाहिजे तसा फुटलेला नाहीये. हा एकदम असा जाडसर रवा होता माझ्याकडे. त्यानंतर आता यात टाकते मी साखर. जेवढं तुम्हाला गोड हवे त्या प्रमाणात. आंबे पण खूप गोड होते, तर मी त्या प्रमाणात साखर घातली. तर आता आपण मिक्स करून घेऊया साखरेने पण. बघू शकता मस्त असं घट्ट होत चाललेलं आहे. तर आता आपण ड्रायफ्रुट्स जे आपण तळून घेतलेले ते पण टाकलं. चांगलं आता मिक्स करून घेऊ. रवा इथे एकदम रेडी झालेला आहे, पण अजून त्याला शिजायची गरज आहे. म्हणून आता आपण परत झाकण देऊन, मिक्स झाल्यावर झाकण देऊन ठेवणार आहोत. साखर पण आता आपण आताच टाकलेली आहे ना, टोपाला सुद्धा चिपकत नाही. तुम्ही बघू शकता रवा मस्त असा वास सुटलेला आहे पूर्ण घरात. माझ्या मुलांना शिरा रवा हे बोलले तर खूप, त्यांना सगळ्याच गोड वस्तू खूप आवडतात. ते दिवशी जे बनवलं ते हेच खाऊन जातात, जेवणार नाही असं काम असतं त्यांचं. म्हणून भरपूर बनवावं लागतं. तरी आज मी कमीच बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा रवा फुटलेला आहे. आता छान असं मिक्स करून घेऊ.
तर परत मी झाकण ठेवलं कारण की त्यात थोडंसं अजून कच्चेपणा आहे. बघू शकता आता इथे रवा एकदम झालेला आहे शिजून. खूप मस्त असा वास सुटलेला आहे पूर्ण घरात. चम्मचला सुद्धा अजिबात चिपकत नाहीये आणि घी सुद्धा सोडलेला आहे रव्याने. म्हणजे इथे रवा आता एकदमच रेडी झालेला आहे खाण्यासाठी. पण तरी मी त्याला मिक्स करून 1 मिनिटासाठी ठेवते वरती खाली करून. बघू शकता आता इथे पूर्णपणे एकदमच आता रवा खाण्यासाठी तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे रवा. मस्त झालेला आहे. चिपकत सुद्धा नाही चम्मचला. एकदम सुटसुटीतच आहे. जसं तो थंड होईल तसं तो सुटसुटीत होईल. तर रवा खाण्यासाठी इथे रेडी आहे. तर त्याला आता आपण सर्व करूया. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं बनवू शकता. इथे मी आंब्याचा वापर केला आहे, तिथे तुम्ही अननसाचा वापर करू शकता. खूप छान लागतो खाण्यासाठी. बघू शकता इथे रवा आता झालेला आहे मस्त एकदम छान. मला मी दाखवते. एकदम खुललेला आहे. तर झाकण देऊन आता आपण ठेवून देऊया. ते बघू शकता तुम्ही रवा खाण्यासाठी एकदम रेडी आहे. मस्त असा कलर पण आलेला आहे. व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा.